डाटा मेनूच्या अति महत्त्वाच्या भागात आपण आहोत. इथे आपण ॲडव्हान्स फिल्टर, टेक्स्ट टू कॉलम, फ्लॅश फिल, रिमूव्ह डुप्लिकेट आणि सर्वात महत्त्वाचे असे डाटा व्हॅलिडेशन फंक्शन पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आता हे डाटा मेनू पार्ट 2 आपण पाहत आहोत आणि त्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत सॉर्ट अँड फिल्टर पासून. खरं तर हा सॉर्ट अँड फिल्टर आपण होम मेनूमध्ये पाहिलेलाच आहे, तरी पण पुन्हा एकदा उजळणी होईल आणि त्यासाठी आपण फाईल ओपन करू, एक्सेलची फाईल ओपन करू आणि ह्या फाईलच्या अनुषंगाने आपण सॉर्ट अँड फिल्टर हे पाहणार आहोत. तर त्यासाठी हे सॉर्ट पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हा टेबल पूर्णपणे सिलेक्ट करावा लागेल. हा टेबल सिलेक्ट झालेला आहे. आता यात आपण सॉर्ट हे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर असं करू शकतो. तर हे सॉर्ट करण्यासाठी टेबल सिलेक्ट झालेलं आहे आणि आता आपण सॉर्टवर क्लिक करूया. सॉर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा डायलॉग बॉक्स आलेला आहे. आता याच्यात ह्या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला कॉलम असं विचारलेले, तर कुठल्या कॉलमनुसार आपल्याला हे सॉर्ट करायचे, तर त्यासाठी आपल्याला इथे क्लिक करावी लागेल आणि इथे जे कॉलम दिलेले आहेत ते इथे दाखवले आहेत. एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट, स्टेट आणि सेल्स. तर आम्ही आता सेल्स ह्या कॉलमनुसार सॉर्ट करणार आहोत. आता इथे सॉर्ट ऑन, कुठल्या बेसवर सॉर्ट करायचं आहे तुम्हाला, कुठल्या बेसवर, एम्प्लॉई आय डीचा बेस घ्यायचा आहे, नावाचा बेस घ्यायचा आहे, काय कुठला, की स्टेटचा, दिल्ली वगैरे वगैरे, काय कोणत्या बेसवर तुम्ही हे सॉर्ट ऑन करणार आहात. तर इथे आपण हे शेल व्हॅल्यू म्हणजे ह्या अमाऊंट ज्या दिसत आहेत ह्या व्हॅल्यूवर आपण सॉर्ट करणार आहोत. आता ऑर्डर, मग सॉर्टिंगची ऑर्डर काय असणार आहे तुमची, सॉर्टिंगची ऑर्डर काय असणार आहे, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, ए टू झेड की झेड टू ए. तर आपण इथे घेणार आहोत लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ही ऑर्डर घेणार आहोत. आणि आता आपलं हे सिलेक्शन झालेलं आहे आणि ओकेवर क्लिक करूया. ओकेवर क्लिक केल्यानंतर हे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ह्या ऑर्डरमध्ये हा टेबल सिलेक्ट झालेला आहे. पहा इथं 50,000 सर्वात वरची मोठी संख्या वरती आलेली आहे आणि सर्वात छोटी संख्या 12,000 ही खाली आलेली आहे. तर आता सॉर्ट हा प्रकार आपण पाहिलेला आहे. आता फिल्टर करण्यासाठी आपण फिल्टरवर क्लिक करूया. फिल्टरवर क्लिक केलं. फिल्टरवर क्लिक केल्यानंतर हा फिल्टरचा चौकोन इथे आलेला आहे, ड्रॉपडाऊन चौकोन आलेला आहे. तर यात आपल्याला फिल्टर कशानुसार करायचे ते पाहूया. तर आता आपण फिल्टर हे स्टेटनुसार करूया. याच्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे हे सिलेक्ट ऑल याच्यावर क्लिक केलं तर हे सगळे गायब होतील, सिलेक्शन गायब होईल पूर्ण. आणि आता आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला ज्या स्टेटनुसार सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट करूया. तर आपल्याला सिलेक्ट करायचं हे दिल्लीनुसार आणि दिल्लीवर क्लिक केल्यावर फक्त दिल्ली सिलेक्ट आहे इथे आणि आता आपण ओके करणार आहोत. तर आता आपल्याला इथे पहा फक्त दिल्लीचा डाटा आलेला आहे, पण हा डाटा आपल्याला इथेच ठेवायचा नाही. मला हा डाटा इथेच ठेवायचा नाही, मला दुसरीकडे अजून पाठवायचा आहे, माझ्या वरच्या ऑफिसला पाठवायचा आहे. तर मग मला काय करता येईल, तर मग मला ॲडव्हान्स फिल्टरवर जावं लागेल. तर त्यासाठी पहिल्यांदा मला इथे हे जे फिल्टरचं सिलेक्शन आहे, इथे सिलेक्शन आहे पहा, तो फिल्टरचा सायफन आलेला आहे इथे.
तर हा घालवण्यासाठी आपल्याला क्लिअर करावं लागेल. म्हणजे इथे जे फिल्टर लावलं होतं ते क्लिअर करणार. तर क्लिअर केल्यानंतर इथला सायपन गेला. आता फिल्टर अजून आहे, परंतु जो लागलेला होता सायपन त्यानुसार फक्त दिल्लीचा डाटा दिसत होता. इथे आपल्याला पूर्ण डाटा दिसतोय. तर इथे उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, गोवा आहे, दिल्ली आहे. तर असे वेगवेगळे राज्य जे आहेत त्यांचा हा डाटा इथे आपल्याला दिसत आहे. तर मला आता दिल्लीचा डाटा फिल्टर करून पाहिजे आणि तो मला दुसरीकडे पाठवायचा आहे. तर ही दोन्ही कामं हा ॲडव्हान्स फिल्टर करणार आहे. आता आपण सिलेक्ट केलेलंच आहे, पूर्ण टेबल सिलेक्ट केलेलंच आहे. तर इथे ॲडव्हान्सवर मी क्लिक करतो. आता ॲडव्हान्सवर क्लिक केल्यानंतर ॲडव्हान्स फिल्टर नावाचा डायलॉग बॉक्स इथं ओपन झालेला आहे. फिल्टर दी लिस्ट इन प्लेस. तर ती लिस्ट कुठल्या ठिकाणी ती टाकायची आहे. कॉपी टू अनदर लोकेशन. आता आपण ह्या लोकेशनवर आहोत, इथे आहोत, तर दुसऱ्या ठिकाणी घ्यायची आहे का, असे दोन ऑप्शन्स आहेत. ते लिस्ट रेंज. लिस्ट रेंज आता आपण हे सिलेक्शन आहे, म्हणजे A1 ते आपलं सिलेक्शन काय झालं आहे E27 असं. तर हे सिलेक्ट आहेच. क्रायटेरिया रेंज. क्रायटेरिया रेंज काय आहे, तर ही क्रायटेरिया रेंज आपण टाकणार आहोत इथे. आता आपण हे काढून टाकूया. तर क्रायटेरिया रेंज म्हणजे आपल्याला कुठल्या क्रायटेरियावर हे सिलेक्शन पाहिजे. तर स्टेट हा क्रायटेरिया आहे आणि त्या क्रायटेरियामध्ये कुणाचा डाटा पाहिजे, तर आपल्याला दिल्लीचा पाहिजे, म्हणून आपण हे सिलेक्ट करणार आहोत. तर हा फिल्टर क्रायटेरिया रेंज सिलेक्ट झाली आपली, H2 आणि H3. तर पुढे कॉपी टू. आता कॉपी टू जर पाहिजे असेल आपल्याला, तर आपल्याला हा कॉपी अनदर लोकेशन हा सिलेक्ट करावा लागेल, तेव्हा हा हायलाईट होईल. तर इथे आपण आपल्याला हवं ते लोकेशन देऊया. तर आपण हे देऊया फिल्टर H7. तर हे लोकेशन दिलं आपण आणि आता ओके केलं. अरे ॲडव्हान्स फिल्टर केल्यानंतर आपल्याला दिल्लीचा डाटा मिळाला आणि हा दिल्लीचा डाटा वेगळा होऊन आपल्याला मिळालेला आहे, फिल्टर होऊन मिळालेला आहे आणि तो आपण आपल्याला पाहिजे तिथे पाठवू शकतो वेगळ्या फाईलमध्ये. पुढे जाऊया. टेक्स्ट टू कॉलम हे पाहणार आहोत आता आपण. त्यासाठी टेक्स्ट फाईल कॉपी करावी लागेल आणि ही टेक्स्ट फाईल आणण्यासाठी आपल्याला आपलं जिथे फाईल ठेवली आहे त्या लोकेशनवर जावं लागेल. तर पहिल्यांदा तिथे जाऊया आपण. इथे डेस्कटॉपवर फाईल ठेवलेली आहे आणि डेस्कटॉपवरची ही फाईल आता आपण घेणार आहोत. तर ओपन करू पहिली आणि ही फाईल आपण कॉपी करणार आहोत. ही फाईल कॉपी करणार आहोत. तर ही टेक्स्ट फाईल आहे आणि ही आता कॉपी केली. कॉपी केल्यानंतर आपण आपल्या एक्सेल फाईलमध्ये जाऊया आणि ती इथे मी आता पेस्ट करणार आहे. इथे पेस्ट करणार आहे. तर ही इथे पेस्ट झाली ही फाईल. तर ही फाईल पेस्ट केल्यानंतर आपल्याला दिसते की टेक्स्ट फाईल आहे आणि याला कुठल्याही अजून कॉलममध्ये आलेली नाही आपल्याला एक्सेलच्या. तर हे ह्याच कॉलममध्ये, ए कॉलममध्ये, बी कॉलममध्ये आहे, सी. तर इथपर्यंत ही ह्या रोजमध्ये ती आहे. ए कॉलममध्ये 7 नंबरच्या रोपर्यंत ही फाईल आहे आणि ती फाईल कॉमाने सेपरेट केलेली आहे. कॉमाने सेपरेट केलेली आहे. तर त्यासाठी आपण आता
ही फाईल कन्वर्ट करायची, आपल्याला कॉलम्समध्ये कन्वर्ट करायची, म्हणून ही पूर्ण आपण सिलेक्ट करणार आणि टेक्स्ट टू कॉलम याच्यावर क्लिक करणार. टेक्स्ट टू कॉलम असं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जो डायलॉग बॉक्स आलेला आहे त्याच्यात दोन ऑप्शन्स आले, डिलिमिटेड आणि फिक्स विड्थ. तर आपण आता डिलिमिटेड असंच ठेवून पुढे नेक्स्ट करणार आहोत. इथे डाटा कॉमाने सेपरेट झालेला फक्त दिसतोय. आता नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. टॅबनी जायचं आहे का, सेमिकॉलननी तुमचा डाटा आहे का, कॉमानी डाटा आहे का, स्पेसनी डाटा आहे का. तर इथे मी कॉमावर क्लिक करतो. कॉमावर क्लिक केल्याबरोबर इथे बदल झालेले दिसतात पहा. इथे कॉलम घेतलेले आहेत कॉमानुसार. जिथे जिथे कॉमा आहे तिथे कॉलम दुसरा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे कॉमाने आपल्याला सेपरेशन झालेले ह्या डाटाचं म्हणून असं दिसतंय. आता नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर फिनिश करूया. देअर डाटा ऑलरेडी डाटा हिअर, यू वॉन्ट टू रिप्लेस इट, ओके. तर अशा प्रकारे आता हा डाटा आपला टेक्स्ट टू कॉलममध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे हा डाटा आपण टेक्स्ट टू कॉलममध्ये आणू शकतो. तर पुढे आपण अजून एक पाहणार आहोत टेक्स्ट टू कॉलमसाठी. डाटा कॉलममध्ये आणण्यासाठी आपण टेक्स्ट टू कॉलम याला सिलेक्ट करूया आणि डिलिमिटेड हाच ऑप्शन ठेवून नेक्स्ट करूया. इथे हा डाटा आपला कशाने सिलेक्ट आहे, तर स्पेसनी सेपरेट झालेला डाटा आहे हा. तर स्पेसवर क्लिक केलं आणि नेक्स्ट केलं, फिनिश. इथे हा डाटा 3 कॉलममध्ये आला आपला. तर अशा प्रकारे आपण टेक्स्ट टू कॉलम असं करू शकतो. मला वाटतं आपल्याला हे समजलेलं असेल. आता आपण पुढे थोडं जाणार आहोत. फ्लॅश फिल हे पाहणार आहोत. तर फ्लॅश फिल पाहण्यासाठी पहिल्यांदा आपण हा डाटा पाहणार आहोत. फ्लॅश फिलसाठी इथे आपण हा फ्लॅश फिल सुद्धा आपण होम मेनूमध्ये पाहिलेला आहे, तरी पुन्हा एकदा उजळणी होईल. इथे फ्लॅश फिलसाठी आपण हे 3 वेगवेगळे करायचे, समीर, शिंदे आणि 238 असं वेगवेगळे करायचे. तर इथे पहिल्यांदा मी समीर असं लिहितो. दुसऱ्यांदा इथे लिहितो शिंदे आणि तिसरा आला 238, जी काय जो काही आकडा आहे तो आला. तर आता मी हे तिन्ही तर एकदमच लिहिले तिथे, पण तुम्हाला असंही वाटेल की आपल्याला तिन्ही एकदम करता येईल. म्हणजे समजा मी इथे तिन्ही सिलेक्ट केलं, तर तिन्ही सिलेक्ट करून एकदाच फ्लॅश फिलला क्लिक करून करता येईल. पण पहा आता हे फ्लॅश फिल आहे हे ॲक्टिव्ह दिसते आपल्याला. इथे एक मी क्लिक केलं तरी ॲक्टिव्ह दिसते, परंतु हे तिन्ही सिलेक्ट केलं तर ते हे डिॲक्टिव्ह झालं. म्हणजे आपल्याला तिन्ही एका वेळी करता येणार नाही. तर आपण एक सिलेक्ट करूया. फ्लॅश फिलवर गेलो, हे फिल झाले, पुढचे ॲटोमॅटिक फिल झाले. पुन्हा फ्लॅश फिल, हे पहा 2 नंबरच्या लाईनीमधले सगळे ॲटोमॅटिक फिल झाले. तर पुन्हा फ्लॅश फिल, हे 3 नंबरच्या याच्यातले ॲटोमॅटिक फिल झाले. तर असं हे फ्लॅश फिल आहे, जे आपण होम मेनूमध्ये देखील पाहिलं होतं. हे सेपरेट झालेले एकत्र पण आणता येतात. म्हणजे आता ह्या तिन्हींचा विचार करून आपण केलं आणि पुढे एकत्र असं नाव टाकलं तर ते पुन्हा आपल्याला घेता येईल. समजा इथे असं एकत्र नाव टाकलं आणि
इथे क्लिक फ्लॅश फिल केलं आपण तर हे सगळे एकत्र येतील. तर असं हे फ्लॅश फिल आपल्याला एका क्लिकने सर्व डाटा आपल्याला पाहिजे तसा आणून देऊ शकतो. तर हे झालं एक. आता आपण इथे एक फॉर्म्युलाद्वारे पाहणार आहोत फ्लॅश फिल. तर ते कसं पहा. आता इथे हा नंबर आहे, मी कंट्रोल प्रेस करून ठेवलं आणि हा नंबर ड्रॅग केला. हे 10 पर्यंत आकडे आले. आता मला काय करायचं आहे की यांचा स्क्वेअर करायचा आहे, ह्या आकड्यांचा प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा आहे. तर स्क्वेअर करायचा म्हणजे आपलं सूत्र काय आहे, 1 गुणिले 1 असं सूत्र आहे. समजा आता इथे फॉर्म्युलाच मांडला मी, इथे इक्वल टू साईन दिलं 1 गुणिले 1, तर त्याचं उत्तर येईल आपल्याला. पण मी इथे फॉर्म्युला मांडताना असं नाही करणार आहे. फॉर्म्युला मांडताना इक्वल टू, हा कॉलम आहे बी आणि हे सेल आहे B2. याच्यावर क्लिक केलं, B2 इंटू पुन्हा B2 असं केलं आणि एंटर केलं. तर हा फॉर्म्युला आलेला आहे. आता हा फॉर्म्युला आलेला आहे आणि तो आता मी पुढे ड्रॅग करणार आहे. तो ड्रॅग झाला. आता हा सगळा ड्रॅग झाला. हे पण आपण आणले 1 ते 10 आकडे, हे पण एका क्लिकने आणले. तसंच इथं फॉर्मॅट काय वापरलाय असं विचारलं जाते. तर इथे फॉर्मॅट काय वापरला आहे, 1 गुणिले 1 असा फॉर्मॅट वापरलेला आहे. आणि हा फॉर्मॅट मी इथं कर्सर आणून केलं तर काय होईल, 2 गुणिले 2, इथे आणलं तर 3 गुणिले 3 असं होईल. तर हे करायला मला आणि खूप वेळ जाऊ शकतो. आता हे 10 पर्यंत आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण मोठ्या प्रमाणात आकडे असतील, मोठ्या प्रमाणात हे सेल्स असतील तर मला वेळ लागेल. आता आपण यासाठी इथे कर्सर आणून फ्लॅश फिलचा उपयोग करणार आहोत. तर हे फ्लॅश फिल आलं. फ्लॅश फिलनी हे एकदम आलं. तसंच हे पाहणार आहोत. इथे क्लिक केलं, कंट्रोल दाबून ठेवलं आणि हे ड्रॅग केलं. आता काय पाहायचं आहे आपल्याला, क्यूब पाहायचं. क्यूब पाहायचा म्हणलं तर काय करावं लागेल, इक्वल टू 1 इंटू 1 इंटू 1 असा फॉर्म्युला येईल की नाही, आणि त्याचं उत्तर 1 येईल. पण मी हे न करता काय करणार आहे, हा नंबर इंटू पुन्हा तो असे करणार आहे आणि एंटर मार. तर अशा प्रकारे हा क्यूब झाला, 1चा क्यूब झाला. त्याला पुढे घ्यायला डबल क्लिकने मी हे पुढे आणलं, 100चा आला 1000. तर हे सुद्धा इथे तसंच आपण करणार आहोत, 1 गुणिले 1 गुणिले 1. तर हे आपण पुढे फॉर्मॅट काय आहे त्यात, ह्या गणिताचा, ह्या क्यूबचा फॉर्मॅट काय हे आपल्याला मध्ये मांडायचं आहे आणि ते पुढे घेण्यासाठी आपण फ्लॅश फिलचा उपयोग करणार आहोत. तर असा हा फ्लॅश फिलचा उपयोग होतो. आता आपण आलो आहोत डुप्लिकेटवर आलो. तर डुप्लिकेट म्हणजे हा जो डाटा आहे, डुप्लिकेट आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की डुप्लिकेट म्हणजे नेमकं काय, तर हे सर्वांनाच माहीत आहे. तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. तर यामध्ये जे डुप्लिकेट आहेत ते पहिल्यांदा आपल्याला शोधावे लागतील, मग ते एक एक काढून टाकावं लागेल. तर असं न करता हा पूर्ण डाटा आपण सिलेक्ट करणार. डुप्लिकेट व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हा कॉलम फक्त सिलेक्ट करूया आपण. हा कॉलम सिलेक्ट झाला आणि आपण आता होम मेनूमध्ये जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जाऊया आणि इथे डुप्लिकेट व्हॅल्यू आपल्याला दाखवतं ते. तर त्याच्यावर क्लिक करूया. इथे डुप्लिकेट व्हॅल्यू ओके केलं. इथे
हे पहा इथे डुप्लिकेट व्हॅल्यू आले. हर्ष आला, हर्ष 2 ठिकाणी आहे. सुस्मिता इथे 2 ठिकाणी आहे. सुशांत सुद्धा 2 ठिकाणी आहे. आणि राधाही 2 ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे हा डुप्लिकेट डाटा आहे आपल्याकडे. तर आपण होम मेनूमध्ये जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंगद्वारे डुप्लिकेट आपण ओळखले किंवा डिटेक्ट केले, डुप्लिकेट शोधले. आता आपण काय करणार आहोत की हा पूर्ण टेबल सिलेक्ट करूया. आपण हा पूर्ण टेबल सिलेक्ट करूया आणि आता आपल्याला डुप्लिकेट रिमूव्ह करायचे आहेत. त्यासाठी आपण रिमूव्ह डुप्लिकेटवर क्लिक करूया. विचारलं जाते की तुम्हाला हे सगळे कॉलम सिलेक्ट करायचे आहेत का. म्हणजेच समजा हा राजेश जर डुप्लिकेट याची असेल तर ती ह्या सर्व कॉलममधून काढून टाकायची का, म्हणजे पूर्णच्या पूर्ण ओळ काढून टाकायची असं विचारतोय. तर आपण हो असं उत्तर दिलं, सर्व कॉलम सिलेक्ट केले आणि ओके केलं. ओके केल्यानंतर 1 2 3 4 डुप्लिकेट्स इथून गेल्या. डाटा व्हॅलिडेशन म्हणजे कोणत्याही डाटावर एखादी अट किंवा शर्त टाकण्याचा वापर करणे, म्हणजे एखादी शर्त घालणे. व्हॅलिडेशन, डाटा व्हॅलिडेशनमध्ये शर्त असते की ही शर्त पूर्ण केली तर तुमचं काम पूर्ण होईल. तर उदाहरणादाखल असं पाहूया आपण की समजा हा मोबाईल नंबर आहे आणि हा मोबाईल नंबर 10 डिजिटचा असतो हे तुम्हाला माहीत आहे, तसंच मलाही माहीत आहे. आणि मग समजा मी इथे 10 डिजिटपेक्षा कमी नंबर टाकले तर मला इथं एरर येईल, एंटर नंबर ऑफ 10 डिजिट असं. तर तसंच समजा इथे एक कंडिशन आहे की नोकरीसाठी वय हे 18 ते 56 ह्या रेंजमध्ये असलं पाहिजे. समजा मी इथे 58 टाकलं तर काय होईल, एरर आली, व्हॅल्यू डझंट मॅच दी व्हॅलिडेशन. तसंच हे याच्या बाबतीत होईल. तर अशा प्रकारे ह्या कंडिशन्स घातलेल्या आहेत. इथेही काहीतरी कंडिशन आहे पहा, इथे अलर्ट दिलंय, एंटर व्हॅल्यू बिटवीन 10 to 99, म्हणजे त्यामध्ये ह्या दोन्हींच्या मधली असेल व्हॅल्यू तरच ती ॲक्सेप्ट होईल असं थोडक्यात म्हणणं आहे. मी आता हा पूर्ण डाटा सिलेक्ट करतोय. हा पूर्ण डाटा सिलेक्ट केला आणि डाटा व्हॅलिडेशनला जाऊन याचं जे कंडिशन घातलेली आहे ती सगळ्या डाटामधून क्लिअर करायची मला. तर मी इथे जाईल, डाटा व्हॅलिडेशन, ओके करतो आणि इथे हा डायलॉग बॉक्स आलेला आहे. तर क्लिअर ऑल करणार आहे मी. तर क्लिअर ऑल केलं, क्लिअर ऑल, ओके. तर आता इथे हे येत नाही आहे, त्याच्यातला मेसेज येत नाही किंवा इथे मी किती आकडा टाकला तरी तो घेतला जाईल. तर अशा प्रकारे आता मी हे व्हॅलिडेशन काढून टाकलेलं आहे आणि आता आपण एक एक पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इथे पाहणार आहोत, पहा हा टोटल ग्रुप आहे. हा टोटल ग्रुप आहे आणि त्याला डाटा व्हॅलिडेशनची एक कंडिशन घालायची आपल्याला. तर ही कंडिशन घालताना डाटा व्हॅलिडेशनला गेलो आपण, सेटिंगला जाऊया. सेटिंगमध्ये इथे टेक्स्ट घेऊया आपण, टेक्स्ट घेऊया आणि नाही इथे नंबरच घेऊया, चला होल नंबर घेतला आणि त्याला बिटवीन हे डाटा दिलाय आणि मिनिमम किती
मिनिमम आपण घेऊया 10, मॅक्झिमम 99 असं दिलं. पुन्हा इथे इनपुट मेसेज देणार आहे आपण. इथे इनपुट मेसेज देणार आहोत. इथे काय अलर्ट 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 आणि मेसेज काय देणार एंटर डाटा एंटर व्हॅल्यू एंटर व्हॅल्यू between 10 to 99. ओके. तर इथे हा मेसेज यायला लागला. हे सिलेक्ट करू. इथे आपल्याला कुठलाही नंबर टाकला तर तिथे मेसेज यावा की इथं मोबाईल नंबर आहे आणि तो 10 आकड्याचा असला पाहिजे. तर आपण हे सिलेक्शन केलं. व्हॅलिडेशनला गेलो. व्हॅलिडेशन सेटिंगला गेलो. एनी व्हॅल्यू ऐवजी आपण आता काय घेऊया टेक्स्ट घेऊया. टेक्स्ट लेंथ. तर हे घेतल्यानंतर हे बिटवीन नाही आलं. ठीक आहे बिटवीन येऊ द्यात. आपण मिनिमम 10 टाकूया आणि मॅक्झिमम पण 10 टाकूया आणि ओके करूया. हे ओके केलं. तर आता इथे आपण कुठेही आकडे कमीचे टाकले तर आपल्याला एरर मेसेज येईल. आपण टायटल पाहूया आता. आता हे टायटल जे आहे तर मिस्टर मिसेस मिस अशा स्वरूपाचं असू शकतं आणि हे आपल्याला मोठ्या डाटामध्ये प्रत्येक वेळी ते टाईप करत जावं लागेल. ते जर आपल्याला रेडीमेड मिळत गेलं तर अधिक उपयोगी होईल आहे की नाही. तर म्हणून आपण आता हे इथून काढून टाकणार आहोत. हे काढून टाकलं आणि हे पूर्ण सिलेक्ट करूया. आपण हे पूर्ण सिलेक्ट करूया आणि डाटा व्हॅलिडेशनला गेलो. डाटा व्हॅलिडेशन सेटिंगमध्ये आलो आणि इथे आपल्याला पाहायचे इथे लिस्ट सिलेक्ट करायचे. आता आपले इथे 3च प्रकार असले तरी लिस्ट फार मोठी असू शकते. लिस्ट फार मोठी असू शकते आणि आपण ह्या लिस्ट इथे करणार आहोत आणि इकडे सोर्स विचारला आहे. इथे सोर्स विचारला आहे. तर मी इथे अगोदरच टाईप करून ठेवलेले मी हे सिलेक्ट करायचं. ही लिस्ट आहे समजा आपली. ही लिस्ट आहे. ती लिस्ट इथं आलं. ओके केलं आणि आता इथे पहा एक ड्रॉपडाऊन बॉक्स आलेला आहे. मिस्टर मिसेस मिस वगैरे वगैरे. तर आता आपण सिलेक्ट केलं. इथे मिस्टर टाकलं. इथे पण मिस्टर आलं. इथं राधा मिसेस आलं. मोहन मिस्टर आलं आणि कविताला मिस. तर अशा प्रकारे हे आपण लिस्ट ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करू शकतो. आणि आता आपण इथे येऊया. हे इथे एजेस जे दाखवले आहेत तर याच्यात 18 ते 56 असं नोकरी करण्यासाठी वय आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि समजा हे 18पेक्षा कमी वय असेल तर इथे आपल्याला एरर मेसेज आला पाहिजे. हां. तर आता आपण हे सिलेक्ट केलं. डाटा व्हॅलिडेशन सेटिंगमध्येच आहोत आपण. आता इथे डेसिमल घेतलं तरी चालेल. आपण डेसिमलमध्ये नाही ॲक्च्युअल डाटा पण डेसिमलला पण हे लागू पडेल. बिटवीन आपण धरणार 18 ते 56 असं.
आणि आता इथे एरर मेसेज दाखवणार आपण. एरर मेसेज काय देणार? इनव्हॅलिड नंबर, इनव्हॅलिड नंबर. इथे म्हणूया एंटर व्हॅल्यू 18 to 56 एवढं म्हणूया. ओके करूया. आता इथे आपण 58 टाकलं समजा, तर इथे एरर आली, एंटर व्हॅल्यू 18 to 56 वगैरे. तसंच इथे समजा टाकलं आपण, कुठेही टाका 17, पुन्हा एरर मेसेज आला. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्हॅलिडेशनच्या अटी टाकून करता येतं. इथे आपण तसंच पाहणार आहोत डेटच्या बाबतीत. इथे डेटच्या बाबतीत पाहणार आहोत. सेटिंग, एनी व्हॅल्यू, डेट अँड टाईम जे आहे ना, इथे टाईम, डेट अँड टाईमला दोघांनाही सारखीच कंडिशन आहे, एकच कंडिशन आहे. आपण डेट पाहूया. डेट सिलेक्ट केलं. आता डेट बिटवीन जे आहे त्याच्यासाठी स्टार्ट डेट आता आपण असं घेणार आहोत. पहा, इथे कॅल्क्युलेटरला जाऊया आपण. कॅल्क्युलेटर, तर हा कॅल्क्युलेटर आला. आता आपलं चाललंय 2024 साल चाललंय. तर 2024मधून समजा 56 वजा केला आपण. 56 हा क्रायटेरिया धरला आहे ना, -56 असं केलं तर काय येते? 1968. म्हणजे आपण 1968 अशी स्टार्ट डेट धरूया. म्हणजे ती 1/1/1968 अशी धरूया. पुन्हा ही तारीख धरली समजा आपण इथे 2024 वजा 18 असं केलं तर काय येईल? 2006 येईल. हे पहा, मिनिमम एज हे 18 आणि स्टार्टिंग डेट ही 1/1/2006 असेल त्याची. तर आपण आता हा फॉर्म्युला इथे वापरणार आहोत. तर स्टार्ट डेट काय आहे? तर 1/1/1968 आणि एंड डेट काय आहे? 1/1/2006. ओके. तर आता पहा, इथे आपण डेट समजा टाकली 18/10/2007, तर एरर येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण व्हॅलिडेशनमध्ये डाटाला फॉर्मॅट करून, सेट करून, त्याप्रमाणे विविध प्रकारे आपण इथे रिस्ट्रिक्शन घालून आपल्याला हवे ते रिझल्ट येण्यासाठी किंवा त्यात काही चूक होऊ नये, आपण इथे डाटा मांडायला सांगणार आहे, त्यात काही चूक नाही म्हणून एरर किंवा मेसेज देऊन हे करू शकतो. तर अशा प्रकारे आपलं डाटा व्हॅलिडेशन आपण पाहिलेलं आहे. इथे आपला डाटा मेनूचा पार्ट 1 संपत आहे. आणि आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.